या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी महानगरपालिकेसाठी मतदान सकाळी 7:30 वाजता सुरू झाले. सर्व ठिकाणी मतदान सुरळीतपणे सुरू असून होली क्रॉस शाळेतील मतदान केंद्रावरती मतदान केले. माझं सर्व कोल्हापूरवासियांना, इचलकरंजीवासियांना नम्र आवाहन आहे की मतदान हा संविधानाने आपल्याला दिलेला अमूल्य अधिकार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा. ज्यांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे त्या सर्व सुजाण नागरिकांचे अभिनंदन. ज्या मतदारांनी अजूनही मतदान केलेलं नाही त्यांनी मतदान करावे अशी विनंती त्यांनी केली. कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी महानगरपालिकेसाठीचं आपल्या जिल्ह्यामधलं मतदान आहे ते सकाळी 7:30 वाजता सुरू झालेलं आहे. मतदान एकदम सुरळीतपणे सर्व ठिकाणी सुरू आहे. माझं मतदान इथे होली क्रॉस स्कूलमधील 10वी बच्या वर्गामध्ये मतदान केंद्रावरती होतं. आत्ताच मी मतदान केलेलं आहे. माझं सर्व कोल्हापूरकरांना, कोल्हापूरवासियांना, इचलकरंजीवासियांना नम्र आव्हान आहे की मतदान हा संविधानाने आपल्याला दिलेला अमूल्य अधिकार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क सर्वांनी बजावा. ज्यांनी आत्तापर्यंत मतदान केलेलं आहे त्या सर्व सुजाण नागरिकांचं अभिनंदन. आणि ज्या मतदारांनी अजूनही मतदान केलेलं नाही त्यांना विनंती आहे की सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. आपण आपली सर्व कामे बाजूला ठेवावीत व सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी आणि कोल्हापूरचा जो आपला मतदानाचा टक्का नेहमी राज्यामध्ये आघाडीवरती राहिलेला आहे तो आघाडीवरती ठेवून कोल्हापूरकर सुज्ञ आहेत, लोकशाही बळकटीकरणामध्ये सहभाग दाखवतात हे सर्वांनी दाखवून द्यावं. लोकशाही सुदृढ करण्यासाठी आणि कोल्हापूरचा मतदानाचा टक्का नेहमी राज्यामध्ये आघाडीवरती राहिलेला आहे तो आघाडीवरती ठेवून लोकशाही बळकटीकरणामध्ये सहभाग दाखवावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं.